नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि फेसबुक आणि यूट्यूबच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि विषय असा आहे की मनोज जरांगे यांच्या हट्टामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा समाजानं गमावलंय का, किंवा ईडब्ल्यूएसचं आरक्षण गमावल्याचा मराठा समाजाला आता खूप मोठा फटका बसतोय का? कारण मंडळी, राज्यात सध्या पोलीस भरतीचं वेगवेगळी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि जी आकडेवारी आता हाती येते, सोशल मीडियात ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात फिरते आणि ती आकडेवारी पाहिली की आपल्याला याच्यातल्या काही धक्कादायक गोष्टी लक्षात येतात किंवा अधोरेखित होतात. याबद्दलच चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, स्वागत आहे तुझं. जी आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध झाली आहे वेगवेगळ्या ठिकाणची, तर ती मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी सुरुवातीलाच म्हणजे धुळ्यातला जर का बघितलं तर खुल्या प्रवर्गाचा 145 कट ऑफ आहे, त्याच्यानंतर ओबीसीचा 137 आहे आणि ईडब्ल्यूएसचा 140 आहे. भंडारा जिल्ह्याची आकडेवारी जी आपल्याकडे आहे त्यानुसार खुल्या वर्गाचा कट ऑफ 112 आहे, ओबीसीचा 109 आहे आणि ईडब्ल्यूएसचा 106 आहे. आता ही वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी, आता फक्त 2 ठिकाणची मी आकडेवारी सांगितली, पुढच्या काही वेळात आणखीनही मी आकडेवारी सांगेन. पण याच्यातनं असं दिसतंय की म्हणजे मराठा समाजाचे जे उमेदवार मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करतायत, तर त्यांना ना आता ओबीसी म्हणून काही सवलती मिळतील किंवा आरक्षणाचा फायदा मिळेल, कारण ते अजून झालेलं नाही. आणि ईडब्ल्यूएस जे आतापर्यंत होतं तेही त्यांना मिळणार नाही, कारण मराठा समाजाच्या करताच्या स्वतंत्र आरक्षणाचा विषय सुरू आहे. काय नेमकी अडचण झाली आता? मिलिंद, आपण हे लाईव्ह करताना आपण काही फॅक्ट्स वर बोलतो, उगा हवेत गोळीबार करत नाही. जी आकडेवारी सोशल मीडियावर फिरते ती बहुतांशी ती खरी आहे. सगळ्या जिल्ह्यातले ते कट ऑफ आहेत, एससीबीसी, नंतर ईडब्ल्यूएस आणि ओबीसी. आता जरांगे, मी थोडा आपण पार्श्वभूमी जाणून घेऊया. जरांगेंचं आंदोलन उभं राहण्या अगोदर मराठा समाजाच्या तरुणांना 3 गोष्टीतनं आरक्षण घेता येतं. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ते ओबीसीतनं आरक्षण घ्यायचे आणि समजा त्यांना असं वाटलं की नाही, कुणबी इथं ओबीसीचं मेरिट हाय जातंय, तर मग ते ईडब्ल्यूएस मधनं आरक्षण घ्यायचे. कारण आर्थिक मागास सर्वांना ओपन आहे, फक्त मराठा समाज नाही. पण त्याचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाच्या तरुणांना व्हायचा, कारण ते बिचारे बेरोजगार होते, नोकरीच्या शोधात असायचे, ते सर्वाधिक त्याचे अप्लाय करायचे. शासकीय आकडेवारी सांगते की आतापर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षणाचा 10% आरक्षण आहे ते केंद्राने दिलेलं, त्याचा 8.5% क्वांटम जो आहे तो मराठा समाजाला मिळालेला. लक्षात घे, मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा किती मोठा फायदा झाला होता. पण त्यावेळेस मराठा समाज ओपन, ज्यांच्याकडे कुणबी दाखले ते ओबीसी आणि ईडब्ल्यूएस असे 3 आरक्षणाचे सायमल्टेनियसली फायदे घ्यायचे. त्यावेळेस असं काही सरकारने जीआर काढला नव्हता. म्हणून ही जी मुलं आहेत ना भरती इच्छुक, ती सगळी कुठला कट ऑफ जास्त जातोय, हाय जातोय, कुठला कट ऑफ कमी जातोय, याचं सगळं ऑब्झर्वेशन करून आपला फॉर्म दाखल, आपली कॅटेगरी चूज करायची. मी ओपन असेल तर ओपन, शिकवतो ओपन मध्ये फायदा होतच नाही, कारण आपल्याला माहिती आहे सगळ्या कॅटेगरी आहेत. मग ती सोयीनुसार जसं कुणबी असेल तर कुणबी घ्यायची. समजा कुणबीचं मेरिट हाय जातं ओबीसी मुळे, मग ती ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा फायदा घ्यायची. गेल्या 2-3 वर्षामध्ये 2 वर्ष जसं ईडब्ल्यूएस आरक्षण लागू होतं, त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा खूप मोठा फायदा झाला होता मराठा समाजाला. 8.5% आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टातही ते टिकलंय, कारण केंद्राने दिलेलं आहे. त्यात जातपात मानला जात नाही, तर तुमचा आर्थिक निकष, कारण सगळ्या राज्यांमध्ये ओरड होती, हरियाणा, राजस्थान, आपल्याकडे महाराष्ट्र, एमपी, युपी, गुजरात, म्हणून तिथल्या त्याच्या प्रस्थापित जाती आहेत उच्चभ्रू समाजातल्या, पण त्यांना आरक्षण हवं कारण काळ. बरोबर चंद्रकांत, आता नेटवर्कची थोडीशी अडचण आहे. तू पुन्हा कनेक्ट होईपर्यंत मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जसं चंद्रकांतने सांगितलं, आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाचा मराठा बांधव उपयोग करून घेऊ शकत होते. एसईबीसीच्या आरक्षणाचा मोठा उपयोग होत होता मराठा बांधवांना, आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या भरती प्रक्रियेमध्ये त्याचा निश्चित उपयोग हा झाला असता. चंद्रकांत, फोन तुटला होता. चंद्रकांत, फोन तुटला होता मागचं साधारण 1 मिनिट, त्याच्यामुळे हा शेवटचा मुद्दा पुन्हा सांग की असं मधल्या काळात मराठा तरुणांना एसईबीसीच्या आरक्षणाचा होत होता आणि अन्यही आरक्षणाचा फायदा होत होता. पण आता रेंज आहे, आता रेंज आहे चंद्रकांत, तुला पावसात रेंज आहे आता? हो, तर काय रेंजचा इश्यू आहे तर
नाही तुम्ही हा नाही ठीक आहे, पण फक्त पावसात न भिजता आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात, कारण हा होता येईल थोडं. नाही आपला मोबाईल नाही भिजला पाहिजे, बाकी काय महत्वाचा आहे. आणि हा आता मुद्दा आता आता ओके आहे रेंज आपली. एक छत्री दे ना मला, जास्त छत्री तिथे बघ नसेल कोणाकडे दे असेल. हा तर चंद्रकांत आपले आता रेंज आहे माझी व्यवस्थित. हा बोल चंद्रकांत. आता येते मिलिंद, आता रेंज येते का? होय होय होय. आपण सॉरी, मी प्रेक्षकांना पहिल्यांदा माफी मागूया, दिलगिरी व्यक्त करूया तांत्रिक. हा तर मुद्दा असा आहे, ह्या ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला खूप मोठा फायदा झाला होता. विशेष करून जे ज्यांना नोकरी हवी, बिचारे बेरोजगार तरुण आहेत समाजाचे मराठा समाज, त्यांना तब्बल 8.5% क्वांटम हा 10% आरक्षणातला मिळाला होता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा. पण जसं मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं मराठवाड्यातनं, तर त्यांनी पहिली मागणी केली की ह्या ईडब्ल्यूएसचा खुळखुळा आम्हाला नको, आम्हाला कुणबीतनच पाहिजे. त्यानंतर मग सरकारनं, आता आपल्याला माहिती त्यांची जी मागणी आहे किती नाही म्हणलं तर घटनेच्या चौकटीत कुठे बसत नाही, म्हणून सरकारची खूप मोठी कोंडी झाली, अडचण झाली. म्हणून मग सरकारने पुन्हा एकदा सगळं सर्वेक्षण करून सगळे हे करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस एससीबीसी हे वेगळं 10% आरक्षण दिलंय. आपल्याला माहिती आहे राज्यात तसा कायदा केलाय, सगळं एकमताने झालंय ते सगळं. तर त्या कायदा केल्यानंतरच तरी जरांगे याच्यावरती नाराज आहेत सरकारच्या या नवीन कायद्यावरती, कारण जरांगेंना कुणबीमधनच आरक्षण हवं मराठा समाजाला. कारण त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये गेलो तरच आमचं आरक्षण टिकेल, नाही तर नाही टिकणार. पण झालं काय, हे जरांगेंच्या मागणी पायी जे पूर्वी मराठा तरुणांना 3 गोष्टीतनं आरक्षण घेता यायचं, कारण सरकारने तसं गिअर नव्हता काढला. ज्यांच्याकडे कुणबी दाखले ते ओबीसीतनं घ्यायचे, ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएस आहे आर्थिक मागास आहे ते ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घ्यायचे, आणि जे खुल्या प्रवर्गाचे खुल्या, म्हणजे असे मराठा समाजाच्या तरुणांना 3 गोष्टीतनं आरक्षण मिळायचं. मग जी कट ऑफ जास्त आहे, जी कट ऑफ कमी आहे, त्या हिशोबाने ते आपले अर्ज दाखल करायचे आणि ते व्यवस्थित सुरू होतं. त्याचाच फायदा मराठा समाजाला तब्बल 8.5% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा झाला. आपल्याला माहिती शासकीय आकड्यावर येते, आपण सांगायची गरज नाही. पण झालं काय, जसं जरांगेंचं आंदोलन उभारलं, मग सरकारने एससीबीसी हा नवीन कायदा केला आणि मराठा समाजाला 10% वेगळं एससीबीसी प्रवर्गातनं वेगळं आरक्षण दिलं. मग ऑब्व्हियसली किती नाही म्हणलं तर मग बाकीच्या वर्गाने ओरड केली, विरोध केला, आणि मग मराठा समाजाचं ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते गेलं, हे नाकारता येणार नाही. नंतर त्यांना क्लिअर कट सांगितलं, ज्यांच्याकडे कुणबी दाखले ते ओबीसी जातील, जे ओपन मध्ये ते एससीबीसी आरक्षणातनं जातील, आणि मग मराठा समाजाचं जे ईडब्ल्यूएसचं दार होतं ते बंद झालं. जी काही महाराष्ट्रात म्हणजे आता जी काही महाराष्ट्रात भरती सुरू आहे आणि ज्या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळे मराठा तरुण आता वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करतायत किंवा परीक्षा देत आहेत, मग लेखी असेल, प्रॅक्टिकल असेल, या सगळ्यात एका अर्थाने मराठा तरुणांना ओपन मधनच आपलं सिद्ध करावं लागतंय, त्याच्यातूनच जावं लागतंय, कारण त्यांना कुठल्याच प्रकारच्या आरक्षणाचा उपयोग होत नाही. त्यांना एससीबीसी वेगळं आरक्षण मिळालंय ना आता. त्यानुसार मी आता बघ, नाशिकची भरती बघ, काल परवाचीच बातमी आहे. नाशिकमध्ये बऱ्याचशा तरुणांनी ईडब्ल्यूएस मधनच अर्ज भरले होते, पण आता शासनानं त्यांना एससीबीसी वेगळं आरक्षण दिलं. तर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी शासन नुसार त्यांनी मागणी केली, तुम्ही लिहून द्या, आम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण घेणार नाही. पण त्या मुलांनी लिहून दिलं नाही. ना इलाज असतो शासनाला ती भरती स्थगित करावी लागली. म्हणजे ते ईडब्ल्यूएस कॅटेगरीतली इतर भरती चालू आहे. म्हणजे शेवटी तोटा कोणाच झाला, कारण त्या मुलांना माहिती होती ईडब्ल्यूएस मधनं भरलं तर आपला नंबर लागेल, नाही तर नाही, हे त्यांना कळत होतं त्या मुलांना. पण झालं काय, जरांगेंच्या आंदोलनामुळे, त्यांच्या सगळ्या हट्टाग्रहामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण तर गेलं, कारण ते म्हणलं आम्हाला डोंगराकडचं रान नको, आम्हाला सेपरेट रान पाहिजे, म्हणजे ओबीसीचं पाहिजे. म्हणजे ग्रामीण भाषेतले शब्द आहे ते खुळखुळा म्हटले होते ईडब्ल्यूएस आरक्षणाला. पण त्याच खुळखुळ्याने 8.5% आरक्षण दिलं होतं मराठा समाजाला, हे ते विसरतात सोयीस्करपणे. त्याच्यामुळे झालं काय, आता जी आकडेवारी आली पोलीस भरतीची वेगवेगळ्या जिल्ह्यातली, त्याच्यातनं स्पष्ट दिसतंय ज्या ओबीसी समाजातनं मराठा समाज म्हणजे जरांगे मागणी करतायत कुणबी दाखल्याच्या ज्यावर, त्या ओबीसी समाजाचं पोलीस भरतीचं मेरिट हे एससीबीसी पेक्षा म्हणजे मराठा समाजाच्या स्पेशल कॅटेगरीपेक्षा हाय आहे, हे विसरून चालणार नाही. सर्वात मोठं निरीक्षण आहे. मग जरांगेची मागणी कुणबीची जर मान्य केली शासनाने, अर्थात कोर्टात किती टिकेल माहित नाही, तर नुकसान कोणाचं होणार आहे हे समाजाने समजून घेतलं. माहिती आपल्याला ट्रोलिंग होऊ शकतं, मला माहिती आहे, जरांगे समर्थक आपल्याला पुन्हा एकदा ट्रोलिंग करणार, पण खरं सांगणे आपलं काम आहे पत्रकार म्हणून. आहे ना, आपण ट्रोलिंग करता एखादा विषय करत नाही, बरोबर आहे चंद्रकांत. आपण ट्रोलिंग काय होतं याच्याही पेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा आपला प्रयत्न आहे लोकांना. म्हणजे तू जे विश्लेषण करतोयस त्याचा अर्थ असा होतो की पोलीस भरतीत ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेल्यामुळे
आता कट ऑफ जो आहे तो SEBC पेक्षाही बऱ्यापैकी कमी आहे ईडब्ल्यूएसचा. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण मिळालं असतं तर SEBCच्या पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकला असता, जो आता होत नाही. आणि हीच मागणी होती जरांगेंची की आम्हाला ओबीसीचा कट ऑफ पण SEBC पेक्षा जास्त आहे. आता ओबीसी नाहीये आणि SEBC पण नाहीये, म्हणजे तर ईडब्ल्यूएस नाहीये, तर फक्त आम्ही नंतर ईडब्ल्यूएसचा फायदा घेणार नाही असं आता कोण लिहून देईल? नाही लिहून पण मिळणार नाही ना आता, कारण शासनाने तसं JR काढलाय. आता मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, कारण एका कॅटेगरीला एका उमेदवाराला एकाच कॅटेगरीतनं आरक्षणाचा फायदा घेता येतो, ना की 2-3. मी हे आपला JRच सांगतो शासनाचा. त्याच्यामुळं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं, त्यामुळे ईडब्ल्यूएसचं जे कट ऑफ लिस्ट एकदम खाली आली सगळ्यात. इतर जे बिचारे गरीब घटक आहेत, मुस्लिम असतील, इतर जैन असतील, त्यांना तो फायदा झाला. ऑब्व्हियसली गरिबी कुठल्या समाजात आहे तर इथं हे सर्वांना माहिती. तर मग आता बाकीचे काही हिंदुत्ववादी ट्रोलिंग करतात बघा, जरांगेच्या आंदोलनामुळे मुस्लिमांचाच फायदा होतोय, कारण मराठ्यांचं आरक्षण गेलं ईडब्ल्यूएसचं आणि त्याचा फायदा प्रत्यक्षपणे मुस्लिमांना होतो. हे ठीक आहे, राजकारणाचा भाग सोडून द्या, पण वास्तव काय आहे तर मराठा समाजात ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेल्यामुळे ते SEBCतनं वेगळ्या कॅटेगरी 10% आले आणि पुन्हा ओपन मधनंही गेलं. आणि ज्या ओबीसी गटातनं जरांगे मागणी करतात त्याचा ऑलरेडी मेरिट हाय आहे SEBC पेक्षा. मग तुम्ही समाजाला पुन्हा आणखी वेगळ्या उंचीवर वेगळ्या कसोटीवर त्यांना हे करायला लावता का? जर आत्ताची जी आरक्षणाची कट ऑफ लिस्टची आकडेवारी बघितली ना, एक ढोबळ मानाने सगळ्यात कमी कट ऑफ लिस्ट आहे ईडब्ल्यूएसचा, त्यानंतर SEBC मराठा समाजाचा, त्यानंतर ओबीसीचा आणि त्यानंतर ओपनचा, अशी ती हायरार्की आहे. आता काय आहे, अनेकांना असा प्रश्न पडतो की नाही आम्ही ओबीसी कसं काय आहे? ओबीसी मध्ये बऱ्यापैकी शिक्षणाचा फायदा झालेला आहे, म्हणजे जागृती झालेली आहे, किती नाही म्हणलं तर मुलांना, म्हणून त्यांचं मेरिट हाय जातंय. त्यातही NTD NTC ह्या कॅटेगरीचं अगदी ओपनच्या तोडीनं हे सगळे त्यांची कट ऑफ लिस्ट जाते. इकडे कोणीच जोर नाही. जे सोशल मीडियावर मध्ये जरांगेंच्या आंदोलनावर आकडेवारी फिरवलं जातो, 50% बघा डॉक्टर होतो आणि आम्ही 82% होऊन असूनही मिळत नाही, असं नाहीये वास्तविक पोलिसांची कट ऑफ लिस्टच तुम्हाला सांगते काय आहे ते, समाजात किती जागृती झाली. शिक्षण आपल्याला म्हणतात वाघिणीचं दूध इंग्रजी, तर तो भाग सोडून द्या वाक्प्रचाराचा, पण त्यातलं शिक्षणाने माणूस जागृत होतो, त्याचं घर सुधारतं, त्याचं कुटुंब सुधारतं, समाज सुधारतं, त्याचा आर्थिक स्तर सामाजिक स्तर उंचावतो. त्याचा फायदा ओबीसी समाजाला झाला नाही. पण मग आता बरोबर, पण मग आता चंद्रकांत, आता मराठा समाजातल्या तरुणांच्या पुढे पर्याय काय आहे का? आता काहीच पर्याय नाही. सध्या तरी SEBC हाच एकमेव पर्याय आहे, पर्यायच नाही दुसरा. SEBC एवढाच एकमेव पर्याय आहे बिचाऱ्यांसमोर आता, कारण वेगळी कॅटेगरीज केली ना शासनाने. पण आता ज्या प्रतिक्रिया आता हे लाईव्ह सुरू झाल्यापासून लोकांच्या येत आहेत, तर त्याच्यात म्हणणं आहे की सरकारनंच आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण घालवलं आणि आम्हाला मागणी नसताना, इच्छा नसताना आम्हाला SEBCचं आरक्षण दिलं. तर यातली वास्तविकता काय आहे मुळात? म्हणजे आपण याची आठवण लोकांना करून दिली पाहिजे, कारण जर का मी बरोबर असेल तर आम्हाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण नको मनोज जरांगे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि एकदा नाही वारंवार खुळखुळा हा शब्द वापरला होता, खुळखुळा. हा, जरांगेंनी या ईडब्ल्यूएस आरक्षणाला खुळखुळा आणि हे डोंगराचं रान, आम्हाला नको, इथं पिकत काही नाही असं ग्राम्य भाषेत सांगायचं. थोडक्यात ह्या आरक्षण आम्हाला काही फायदा होत नाही. वास्तविक काय आहे, याच आरक्षणातला 8.5% क्वांटम हा मराठा समाजाला मिळालेला आहे. हे ते सोयीस्करपणे विसरले आणि नुकसान कोणाचं झालं? मराठा समाजाच्या तरुणांचं झालंय याच्यात. हे कोणी लक्षात घेत नाही, पण ते भावनिक पातळीवर एखादं आंदोलन पोहोचलं की बोलायची सुरू होऊन जाते, पुन्हा ट्रोलिंग सुरू होतं. पण वास्तव मांडणं आपलं काम आहे. बरोबर नाही, पण मग आता सध्या मराठा तरुणांच्याकडे SEBCच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि जर का ईडब्ल्यूएसचं आरक्षण ओपन आहे, जर समजा हा बरोबर, त्याच्यात कसं असतं, ओपन कॅटेगरीतनं कोणी फॉर्म भरू शकतो. ओपन आहे एकमेव पर्याय आहे. मला नाही SEBCचं आरक्षण घ्यायचं, समजा मी ओबीसी आहे, मला नाही घ्यायचं, मी ओपन मधनं भरू शकतो ना, कारण घटनेनेच तो अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे, पण ओपन मधनं कॉम्पिटिशन करून जी आकडेवारी कमी राहिली असती ईडब्ल्यूएसच्या आरक्षणात, त्याचा फायदा तर मिळणार नाही ना तरुणांना. म्हणजे एक प्रकारे ओपन मध्ये कॉम्पिटिशन करून तरुणांचं नुकसान होणार आहे, कारण कट ऑफचा आकडा वेगळा आहे, जास्त झालं. होणार नाही मिलिंदजी, झालंय, नुकसान झालंय. ही कट ऑफ लिस्टच आपल्याला सांगते वेगवेगळ्या जिल्ह्याची, धुळे, भंडारा, बीड, विशेष करून ज्या बीड जिल्ह्यात हे सगळं आंदोलन झालं ना, बीड, जालना, परभणी, तिथल्या कट ऑफ लिस्ट काय सांगतात तर तिथले जे बाकीचे ओबीसी कॅटेगरी ज्यांच्याशी जरांगे भांडतात नेहमी,
ते एनटीसी कॅटेगरी हाय अगदी ओपनच्या बरोबर आहे. एनटीसीची पण ते मागं पुढे आहे आणि ओबीसीची कॅटेगरी एकदम हाय आहे कट ऑफ लिस्ट. एसीबीसी त्याच्यापेक्षा कमी आहे आणि ईडब्ल्यूएससी पुन्हा त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे नुकसान कोणाच झालंय दिसतंय, आपण सांगायची गरज नाही, समाजाने त्याचं अनालिसिस करावं. पण म्हणजे आता काही जणांचं याच्यात म्हणणं असं आहे चंद्रकांत, जे आता मी इथे सोशल मीडियात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, तर ह्याच्यात आता आपण मराठा समाजाचा द्वेष करणं किंवा मराठा समाजाचं वाईट पाहणं द्वेष कोणी याचा करत काही नाही. अर्थ नाही. आता जे होतंय, आता जे तरुणांना सहन करावं लागतंय, जी सगळ्यात मोठी आता मराठा समाजातल्या तरुणांच्या समोरची अडचण आहे, ती अडचणच आपण एक प्रकारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून परवाच नाशिकमध्ये बिचारे जे तरुण मराठा समाजाचे ज्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा ऑप्शन स्वीकारला होता, त्या बिचाऱ्यांना भरतीमधनं बाजूला काढलं गेलं. त्यांना काय वाटलं असेल विचार करणं त्या तरुणांना. ही जबाबदारी कोणाची? तुम्ही शासनावर ढकलून मोकळं होता, पण मागणी कोणी केली होती ईडब्ल्यूएस नको, याचाही समाजाने विचार करावा. शासनाला प्रतिकूल दोष देऊन चालणार नाही. शासनाने ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं होतं, पण तुम्हीच म्हणले आम्हाला नको. असं वाटतं चंद्रकांत की आता ही वस्तुस्थिती या आरक्षणाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर स्वतः जरांगे पाटील सुद्धा याचा विचार करतील. कदाचित असं झालं असतं की या पोलीस भरतीसह राज्यातल्या अन्य काही भरती, हो येतोय आवाज, या भरतीसह अन्य काही भरती प्रक्रिया पार पडून गेल्या असत्या तर किमान आत्ताच्या सगळ्या भरती प्रक्रियेतल्या मुलांना ईडब्ल्यूएसचा तरी फायदा झाला असता. हो, पण भरती प्रक्रिया तुला सांगतो, एससीबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर शासनाने भरती प्रक्रिया पुढे ढकलली, कारण त्यांना आरक्षणाचा फायदा होत आहे सगळ्या तरुणांना मराठा समाजाच्या, म्हणून भरती प्रक्रिया पुढे ढकलली. पण तेच करताना शासनाने मग ईडब्ल्यूएस आरक्षण काढून घेतलं, कारण तुम्हाला आता वेगळी एससीबीसी कॅटेगरी दिली तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण घेता येणार नाही, म्हणून शासनाने तो वेगळा जी आर काढला. त्याचाच फटका आता या सगळ्या मराठा समाज तरुणांना बसतोय, त्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेता येत नाही. चंद्रकांत, आता मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की मग तरुणांची का इच्छा नाहीये एसईबीसी मधनं आरक्षण घेण्याची? तरुणांना का असं वाटतंय? म्हणजे त्यांना एक तुम्हाला एक पर्याय तर एक प्लॅटफॉर्म तर उपस्थित होतोय, उपलब्ध होतोय, तो सुद्धा का नाकारतात? पण त्याचं मेरिट हाय जातं ना. कट ऑफ लिस्ट जी आहे एससीबीसीची ती हाय आहे ईडब्ल्यूएस पेक्षा. लक्षात आलं का? हे जे कट ऑफ लिस्ट जर आपण क्रम पाहिला तर सगळ्यात पहिले ओपन आहे, नंतर ओबीसी आहे, नंतर एनटीडीचे 1-2 कॅटेगरी आहेत जे ऑलरेडी प्रगत समाज आहेत, प्रगत झालेले शैक्षणिकदृष्ट्या, त्यामुळे त्यांचं मेरिट हाय जातं. आणि तिसरी एससीबीसी आहे, म्हणजे मराठा समाजाची वेगळी कॅटेगरी 10% आरक्षणाची, आणि मग ईडब्ल्यूएस, असं तो कट ऑफचा क्रम उतरण लागते. म्हणजे त्यात स्पष्ट दिसतंय की ईडब्ल्यूएस आरक्षणाचं मेरिट मराठा समाज बाहेर पडल्यामुळे कमी आलंय. पण मग आत्ताची जी भरती होते त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना याचा काही फायदा होणार नाही 100%? तोटा झालाय, त्याच्यापासून वंचित राहणार. तोटा झालाय बिचारांचं. म्हणजे त्यांची भावना आपण समजू शकतो. जे बिचारे ईडब्ल्यूएस मधनं आरक्षण घेऊन भरती झाले असते त्यांना ते मिळणार नाही मराठा समाज तरुणांना. तोटा झालाय मराठा समाजाच्या. नाशिकचीच परवाची भरती स्थगित केली ईडब्ल्यूएस मधनं. ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरले होते त्यांची भरती प्रक्रिया स्थगित केली. हे मी याचं आणखीन काय उदाहरण पाहिजे? ते बिचारांचं नुकसान झालंय या सगळ्या याच्यात. आता जरांगे म्हणतात की शासनाला कोणी सांगितलं ईडब्ल्यूएस आरक्षण बंद करायला? तसं नसतं. कायदा आहे, कायद्याची एक चौकट आहे. तुम्हाला एका प्रवर्गातून आरक्षण मिळत असेल तर दुसऱ्यातनं घेता येत नाही. नियम सांगतो ते, नाही तर डायरेक्ट ओपन मधनं घेता येतं. बरोबर. नाही, पण मग आता चंद्रकांत, जे तरुण एसईबीसीतलं आरक्षण मान्य करतील, जे तरुण लिहून देतील की आम्ही याच्या व्यतिरिक्त उद्याला जर का मिळालं तरी अन्य प्रवर्गाचा फायदा घेणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांना मात्र आता संधी उपलब्ध आहे. हो आहे. ज्या मुलांनी लिहून दिलंय ते भरती प्रक्रियेत आहेत ऑलरेडी. पण ज्यांनी लिहून दिलं नाही त्या बिचारांना थांबवलं गेलं. ते का लिहून देत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे ईडब्ल्यूएसचा आरक्षणाची कट ऑफ हा कमी येतोय. बरोबर. ठीक आहे. आता हा एक वेगळ्या प्रकारचा तिढा आहे आणि हा तिढा अशा प्रकारे निर्माण होईल हे या आरक्षणाच्या विषयात काम करणाऱ्या अनेकांना माहित होतं. म्हणजे इथे कोणाच्या वैयक्तिक एकाच्या स्वतः राजेंद्र कोंढरेंनी हे यापूर्वी आपल्या चॅनलवर आपल्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण सोडू नका. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा आपल्याला फायदा होतोय ते घ्या.
तुम्ही कुणबी दाखले ज्यांना गरज नाही त्यांनी त्या फंडात पडू नका, तुम्ही ईडब्ल्यूएसच ठेवा, त्याच्यात आपल्याला फायदा होतोय. ह्या अभ्यासकांनी, आरक्षणाच्या अभ्यासकांनी हे सांगितलं होतं, पण सगळे भावनिक पातळीवर आंदोलन कोणी ऐकायला तयार नाही. त्याचे आता रिझल्ट दुर्दैवाने याला रिझल्ट म्हणतात नाही, याला परिणाम म्हणतात, साईड इफेक्ट म्हणतात. नाही, मला आठवत आहे चंद्रकांत, तू जेव्हा मोरे सरांशी बोलला होता, सदानंद मोरे, तर त्यांच्याही बोलण्यात या संदर्भात काही उल्लेख होते. आणि आपण थोड्या वेळाने परत एकदा मोरे सर किंवा राजेंद्र कोंढरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून यातल्या आणखीन काही बाजू, कायदेशीर बाजू किंवा अन्य बाबी आपण लोकांसमोर मांडू. आणि आपला हा कोणाचाही असा काही हेतू नाही. म्हणजे मला जे आठवत आहे त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सुरुवातीला असं म्हटलं होतं की आरक्षण मिळालं पाहिजे का, तर मिळालंच पाहिजे. स्वतंत्र मिळण्यात काही अडचणी आहेत का, तर आहेत. आणि त्याच्यामुळे आता जे तुम्हाला मिळालेलं आहे ते सोडून तुम्ही अन्य गोष्टींच्या मागे जाऊ नका, असं काही वेळ प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा भूमिका मांडली होती. म्हणजे असं नाहीये की केवळ तू काहीतरी वस्तुस्थिती किंवा घडलेली घटना सांगतोयस, तर समाजातल्या अनेक मान्यवरांनी याचा वारंवार आधी उल्लेख केलेला आहे की आता जे तुम्हाला आरक्षण मिळाले त्याचा फायदा घ्या, पुढे चला, आणि मग जे मिळत नाहीये त्याच्याकरता भांडा किंवा त्याच्याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू. बरोबर ना चंद्रकांत? हो, बरोबर आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की आता आपण थांबूयात, कारण तुलाही बाहेर फील्डवर जायचं आहे आणि आपण राजेंद्र कोंढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण एक वस्तुस्थिती तुमच्या समोर आणण्याचा फक्त आमचा प्रयत्न होता, ना की असं काही दाखवण्याचा की इथे कोणाला कमी लेखणं, कोणाला जास्त लेखणं, असं काही विषयच नाही. एखाद्याला, मागे राहिलेल्याला जर का एक संधी मिळाली आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्याची, तर त्याच्याबद्दल आक्षेप असायचं काही कारण नाही. पण ती मिळालीच पाहिजे. तो हक्क होता ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाचा, दुर्दैवाने तो हिरावला गेलाय. कोणामुळे हिरावला गेलाय याचं समाजाने ठरवावं. बरोबर. तर त्यामुळे संबंधितांनी याचा विचार करावा. ज्या शासनानं एक तुम्हाला मार्ग काढून दिला होता या सगळ्या प्रक्रियेत पुढे जाण्याचा, तर तो कदाचित स्वतःच्याच हाताने तुम्ही मार्गाला बंद केलाय, नकार दिलाय. पाहूयात पुढच्या काही काळात काय होतं ते. आणि आणखीन काही दिवसांनी आपल्याला चंद्रकांत याची आकडेवारी समोर येईल की एसीबीसी किती विद्यार्थ्यांनी लिहून दिलाय की आम्ही नाही अन्य गोष्टींचा फायदा घेणार, किंवा आता जे मिळतंय पदरात ते तरी पाडून घेतलं पाहिजे, अशी किती विद्यार्थ्यांची भूमिका आहे याची आकडेवारी आपण पुढच्या काही दिवसात लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांत, खूप खूप धन्यवाद. मला एक शेवट करायचंय, जे मला सांगायचं, कारण सातत्याने आपल्याला ट्रोलिंग होतं, आपण वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला का. मला जरांगे समर्थकांना एवढीच कळकळीची विनंती करायची, बाबांनो तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या, घटना काय सांगते, कायदा काय सांगतो, निरीक्षण काय आहेत, आता त्याचे परिणाम काय दिसतंय, पोलीस भरती तुम्हाला दिसून आलंय, आता तरी समजून घ्या फायदा कशात आहे, तोटा कशात आहे. म्हणजे आम्हाला कुणालाही दोष द्यायचा नाही, ना की कुणाला खोटं ठरवायचं नाहीये, पण जे वास्तव आहे ते मांडणं आपलं पत्रकार म्हणून काम आहे. तेवढंच आपण प्रयत्न करतो, ना की कुणाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे आपल्या याच्यामध्ये. भावना दुखवण्याचा कोणीही प्रयत्न नाही. बरोबर आहे. काही जणांनी आता प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की तुम्ही जरांगेंना बदनाम करताय. अहो, जरांगेंची सगळ्यात आधी मुलाखत, सगळ्यात मोठी मुलाखत आम्ही लोकमतने घेतलेली, लोकमतनेच घेतलेली आहे. मग मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये आल्यानंतर घेतलेली मुलाखत असेल, आपले सहकारी विलास बडे यांनी जाऊन घेतलेली मुलाखत असेल, किंवा सिद्धार्थ गोदाम यांनी जाऊन घेतलेल्या वेळोवेळच्या मुलाखती असतील, याच्यातनं आपण जरांगे यांची बाजू मांडण्याचा किंवा पुढे आणण्याचा बाजू मांडतोय, प्रत्येक वेळी मांडतोय आपण, प्रश्नच नाही. सर्वाधिक एक्सपोजर जरांगे साहेबांना जर कोणी दिला असेल तर न्यूज 18 लोकमतने दिलेलं आहे. हे त्यांच्या समर्थकांनी प्लीज कृपया करून समजून घ्यावं. बरोबर आहे. त्यामुळे कोणाला टार्गेट करण्याचा हा विषय नाही, तर विद्यार्थ्यांना काय अडचण येते पुढे जाण्यात ते मांडणं आपलं काम आहे, तेच मांडतो. येस, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला तर तुमच्या मनापासून आभार. चंद्रकांत, तुझेही आभार. आणि आपण अपेक्षा करूयात की या लाईव्ह मधला मुद्दा विद्यार्थी समजून घेतील, लोक समजून घेतील, आणि यातून काहीतरी भल्याचा एखादा मार्ग पुढच्या काही काळात निघतो का हे बघण्याचा आपण प्रयत्न करूया. चंद्रकांत, खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल. मला एक शेवटचं सांगायचं, माझी शासनाला विनंती आहे, ज्या मुलांची इच्छा आहे आम्हाला ईडब्ल्यूएस मधून यायचं, शासनाने त्यांना परवानगी द्यावी. कारण त्या बिचारांच्या करिअरचा, भवितव्याचा प्रश्न आहे. ज्यांची इच्छा आहे आम्हाला ईडब्ल्यूएस मधून यायचंय त्यांना द्यावं शासनाने परवानगी.
बरोबर. आपण आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जिथे आपल्याला शासनाला हा प्रश्न विचारण्याची संधी मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा पोलीस अधिकारी, पोलीस महासंचालक, त्यांना हा प्रश्न आपण निश्चित विचारू की ज्यांनी ESWS भरून दिलेला आहे तर त्यांना त्याची परवानगी मिळावी, ज्यांना भरून द्यायचं त्यांना भरून देता यावं. असं नाही होता कामा की बुवा तुम्ही याच्याकरता आता प्रयत्न करत होता EWS करता तर ते नाहीये तर तुम्हाला ओपन मधनच लढावं लागेल. ते स्वखुशीने हे भरून देत असतील की आम्ही अन्य आरक्षणाचा किंवा अन्य याचा फायदा घेणार नाही, आम्ही याचाच फक्त फायदा घेऊ, त्यांना तो पर्याय खुला असला पाहिजे. त्यांना संधी द्यावी शासनाने, त्यांच्यावर अन्याय करू नये शासनाने. प्रश्न विचारू.